श्री समर्थ कृपा कृषी उद्योगची सामाजिक बांधिलकी 500 महिलांना परसबागेचे मोफत बियाणे वाटप। कृषी योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा, सातारा जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजना असून योजनांचा महिलांनी अभ्यास करून त्याचा लाभ घेऊन आपली आर्थिक परिस्थितीमध्ये बदल करावा, असे प्रतिपादन सातारा जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी केले। शेनोली तालुका कराड येथे श्री समर्थ कृपा कृषी उद्योग करून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्या महिलांना शेती कार्यशाळा, परसबागेचे महत्त्व व मोफत बियाणे वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विनायक पवार बोलत होते। मंडल कृषी अधिकारी सैदापूर शाखा माननीय विनायक कदम, कृषी पर्यवेक्षक विनोद कदम, उमेद अभियान व्यवस्थापक कराड पंचायत समितीचे निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विनायक कदम यांनी शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली। रोजगार हमी योजना, फळबाग योजना, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शेतकऱ्यांसाठी विविध अवजारे कशा पद्धतीने दिली जातात व किती प्रमाणात अनुदान दिले जाते या सर्व योजनांची माहिती देण्यात आली। निलेश पवार यांनी आता उमेदच्या वतीने तालुक्यामध्ये कशा पद्धतीने काम चालू आहे त्याबद्दलची सविस्तर माहितीही देण्यात आली। महिलांच्या जीवनामध्ये आर्थिक बदल कसे होत गेले त्याबद्दलची माहिती दिली व आता येणाऱ्या 15 जून ते 15 जुलै या कालावधीत परसबाग कशा पद्धतीने केली पाहिजे, 15च्या गोल वर्तुळाकार पद्धतीमध्ये कोणकोणती भाजीपाला पिके घेतली पाहिजेत त्याबद्दल माहिती दिली गेली। यावेळी श्री समर्थ कृपा कृषी उद्योगची सामाजिक बांधिलकीतून बचत गटातील 500 महिलांना परसबागेची मोफत बियाणे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमात सरपंच विक्रम कणसे, उपसरपंच संगीता माळी, चिन्मय बराडकर, सुशांत तोडकर, शेनोली सावली ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ सुनंदा कणसे, सोनाली साळुंके यांच्यासह गावातील महिला बचत गटाच्या समस्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।